लकवा किंवा पॅरालिसिस म्हणजे फक्त शरीराचा एक भाग काम करणं थांबतो एवढंच नाही, तर हा आपल्या मेंदूतील रक्त पुरवठा आणि मज्जासंस्थेशी थेट जोडलेला गंभीर आजार आहे. लकवा टाळण्यासाठी सर्वात आधी गरज आहे त्याची मुख्य कारणं आणि शरीर आधीच देत असलेले इशारे समजून घेण्याची. तर आजच्या व्हिडिओमध्ये लकवा होण्यामागची वैज्ञानिक कारणं आणि त्याची सुरुवातीची लक्षणं आपण पाहणार आहोत. तर लकवा किंवा पॅरालिसिस म्हणजे काय? मेंदू किंवा ब्रेन हा आपल्या शरीराचा कंट्रोल सेंटर आहे. ब्रेन हा रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि स्नायू यांचं नियंत्रण करतो. बेसिकली आपला ब्रेन हा 2 पार्ट्स मध्ये विभागला गेला आहे, राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन. यामध्ये काय होतं की लेफ्ट ब्रेन हा आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला कंट्रोल करतो व राईट ब्रेन हा आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला कंट्रोल करतो. परंतु जेव्हा लेफ्ट ब्रेनला ऑक्सिजन युक्त रक्त मिळणं थांबतं तेव्हा तेथील पेशी काही मिनिटात मरू लागतात. परिणामी शरीराच्या उजव्या भागावरील नियंत्रण जाते. तसेच जेव्हा राईट ब्रेनला ऑक्सिजन युक्त रक्त मिळणं थांबतं तेव्हा शरीराच्या डाव्या भागावरील नियंत्रण जाते. यालाच आपण राईट साइडेड किंवा लेफ्ट साइडेड पॅरालिसिस म्हणतो. तर हा लकवा होण्यामागची अजून कोणती कारणे आहेत ती आपण आता पाहणार आहोत. पहिलं कारण आहे स्ट्रोक. हे सर्वात कॉमन कारण आहे. स्ट्रोक हा 2 प्रकारचा असतो. पहिला प्रकार आहे इस्चेमिक स्ट्रोक. यामध्ये रक्तवाहिनीत क्लॉट तयार होतो, त्यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा बंद होतो. दुसऱ्या प्रकारचा स्ट्रोक आहे हेमोरेजिक स्ट्रोक. यामध्ये रक्तवाहिनी फुटते व मेंदूत रक्तस्राव होतो. दोन्ही परिस्थितीत मेंदूचा तो भाग काम करणं थांबवतो. म्हणूनच स्ट्रोकला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. स्ट्रोक होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत, पण त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते ती रक्तदाबाची. त्यामुळे पुढचे कारण आहे उच्च रक्तदाब, हाय बीपी. सतत वाढलेला रक्तदाब रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर सतत ताण आणतो. हा ताण वाढला की रक्तवाहिन्या कमकुवत होतात व फुटण्याचा धोका वाढतो. म्हणूनच हाय बीपीला सायलेंट किलर असंही म्हटलं जातं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतरचं कारण आहे मधुमेह, डायबिटीज. डायबिटीजमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सतत जास्त राहते. ही साखर रक्तवाहिन्यांच्या आतील लेअरला म्हणजेच एंडोथेलियमला हानी पोहोचवते. या एंडोथेलियल इंजुरीमुळे रक्तवाहिन्या जाड होतात, त्याची इलॅस्टिसिटी कमी होते, परिणामी रक्तप्रवाह अडतो. तसेच साखर व चरबीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होतो. या प्रोसेसला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामध्ये रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. त्यानंतरचं कारण आहे हृदयविकार, हार्ट प्रॉब्लेम. आपलं हृदय हे शरीराला रक्तपुरवठा करणारं मुख्य पंप आहे. जेव्हा हृदय नीट काम करत नाही तेव्हा मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. विशेषतः ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणजे हृदयाची अनियमित धडधड. यामध्ये हृदयात रक्त साचतं आणि त्यातून क्लॉट तयार होतो. हा क्लॉट मेंदूकडे सरकला तर इस्चेमिक स्ट्रोक होतो आणि परिणामी लकवा येऊ शकतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की लकवा बहुतेक वेळा आतील शरीरशास्त्रीय बदलांमुळे होतो, पण काही वेळा बाह्य कारणेही जबाबदार असतात. त्यामुळे पुढचं कारण आहे अपघात व मज्जासंस्थेची दुखापत. यामध्ये अपघातात डोक्याला झालेली गंभीर दुखापत मेंदूतील रक्तवाहिन्यांना थेट हानी पोहोचवते. पाठीच्या कण्याला म्हणजे स्पायनल कॉर्डला इजा झाली तर हातपाय पूर्णपणे निकामी होऊ शकतात. अशा केसेसमध्ये लकवा अनेकदा कायमस्वरूपी होतो. तर ही झाली लकव्याची महत्वाची कारणे. पण आता प्रश्न येतो, लकवा सुरू होतोय हे ओळखायचं कसं? तर आता आपण थोडक्यात लकव्याची सुरुवातीची लक्षणं पाहू. वॉर्निंग साइन्स. पहिलं वॉर्निंग साइन आहे चेहरा वाकडा होणं. यामध्ये स्माइल करताना चेहऱ्याची एक बाजू हलत नाही. त्यानंतरचं वॉर्निंग साइन आहे हातपाय कमकुवत होतात. यामध्ये एका बाजूला शक्ती कमी होते. पुढील वॉर्निंग साइन आहे बोलण्यात अडचण येते. यामध्ये अस्पष्ट बोललं जातं, शब्द गोंधळले जातात. त्यानंतरचं लक्षण आहे दृष्टीत बदल होतो. यामध्ये धुसर दिसतं, काही रुग्णांना डबल दिसतं किंवा अचानक दृष्टीही हरपते. आणि शेवटचं लक्षण आहे तोल जातो. यामध्ये अचानक चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा पडल्यासारखं वाटतं. या सर्व लक्षणांना ओळखण्यासाठी एक शॉर्ट आणि सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे फास्ट, FAST. F फॉर फेस म्हणजे चेहरा सरळ आहे का, A फॉर आर्म म्हणजे हात नीट उचलतोय का, S फॉर स्पीच म्हणजे बोलणं स्पष्ट आहे का, आणि T फॉर टाइम, वेळ वाया घालवू नका, लगेच हॉस्पिटलला जा. तर यात थोडक्यात काय, तर लकव्याची मुख्य कारणं आहेत स्ट्रोक, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अपघात.
आणि सुरुवातीची लक्षणं आहेत चेहरा वाकडा होणं, हातपाय कमकुवत होणं, बोलणं बदलणं, दृष्टी धूसर होणं, तोल जाणं. त्यामुळे लक्षात ठेवा, स्ट्रोक मध्ये प्रत्येक मिनिट अमूल्य असतो. वेळीच उपचार घेतले तर रुग्णाचा जीवही वाचतो आणि आयुष्यभराचं अपंगत्वही टाळता येतं.